वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। महाराष्ट्र बारामती से एक बेहद घटना चौंकाने वाली आई सामने। पत्नी ने बनाई पति की घर में कब्र। मिस्त्रियों ने जाके पुलिस को इंफॉर्मेशन की कि हमको इसमें कुछ शक है। पुलिस ने लिया पत्नी को हिरासत में। उसके बाद देखिए आगे न्यूज़ मास्टर से रिपोर्ट। शुक्रवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारते. मी म्हणत होतो की मला मारू नका मारू नका, तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाहीये. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडे आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या आणि त्याने 112ला माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो. आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो, त्यामुळं तिला थोडीशी जाग आली. आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, तर त्यावेळेस आमच्या आईने आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं. आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस पोलीस पण तिथे उपस्थित होते. पण आमच्या भावानी दरवाजा उघडला त्यावेळेस मला बेशुद्ध बघितलं. त्यांनी मला उचललं, तत्काळ हॉस्पिटल नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोक प्रचंड घाबरलेले होते की याचा तत्काळ तपास व्हावा. याचे सर्व अँगल म्हणजे कॅलेंडरवरती 13 आणि 14 जुलै म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी त्यांनी नो रिझल्ट असं लिहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय? एक दुसरा असा आहे की घरामध्ये जी कोराड आणली ती कोराड कुठून आणली, ऑनलाईन मागवली, ऑफलाईन घेतली, कुठून घेतली, कशासाठी घेतली, त्याची चौकशी व्हावी. तिसरी गोष्ट अशी की ते औषध, जे गुंगीचं औषध आहे किंवा झोपेच्या गोळ्या आहेत ते तिने कुठून आणलं, ते तिने ज्या मेडिकलवाल्यांनी तिला दिलं ते विदाउट प्रिस्क्रिप्शन दिलं, तर ते का दिलं त्या मेडिकलवाल्यावरती कारवाई व्हावी. त्या मेडिकलवाल्याचं तत्काळ त्याला अटक व्हावी, त्याचं लायसन कॅन्सल व्हावं, ही एक माझी विनंती आहे. आणि प्लस असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलं गायब आहेत. माझी मुलं सासरच्या लोकांनी घेऊन गेले आहेत. माझा मुलगा आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. जादू टोण्याचं काय याला अँगल आहे का? ज्या अर्थी ते पुरत होते किंवा ते टाकण्यात असं काही प्रथमदर्शनी आढळलंय का? आणि जर नसेल आढळलं तर त्या दृष्टीने तपास करत नाही, आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे. आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे. तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगानं काय आहे का, ते चौकशी आणखी आपल्याला
313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे. याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची. याच्यामध्ये व्हिक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित व्हिक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या साहाय्याने त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या. संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या व्हिक्टीमचा जीव वाचवलेला आहे. यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 108(1) या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. या संबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. जादू टोण्याचा काय याला अँगल आहे, म्हणजे अर्थी ते पुरत होते किंवा ते करण्यात असं काय प्रथमदर्शनी आढळलंय का, आणि जर नसेल आढळत तर त्या दृष्टीने तपास करत नाही. आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे. आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे. तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगानं काय आहे का, ते चौकशी अंती आपल्याला निष्पन्न होईल तर त्याचा काय अँगल असेल तर. जादूटोणीचा विषय का, कारण त्याच्या घरात जो कॅलेंडर निवडून आलाय त्या कॅलेंडरवरती त्या तारखा आहेत, त्या तारखांवरती ते मार्क काढले, नो रिझल्ट. नेमका मग तपास नेमका कुठल्या दिशेने केला जाणार? नाही, सध्या आम्ही आरोपी अटक केलेला आहे. आरोपीकडे विचारपूस केली जाईल आणि ज्या ह्यामध्ये ज्या शंका आहेत जादूटोण्याच्या संबंधीने त्या संबंधी पूर्ण तपास केला जाईल PCR मध्ये.